Hello everyone. We start our next point, that is impurities in pharmaceuticals. की आपण बघितलं होतं एरर कशामुळे ते जर सॅम्पलमध्ये किंवा आपल्या केमिकल्समध्ये जर इम्प्युरिटीज प्रेझेंट असेल तरी सुद्धा काय होतं, एरर येत असतात, बरोबर आहे. आणि आपल्या फार्मास्युटिकल्सची प्युरिटी मेंटेन करणं जास्त गरजेचं आहे. का? कारण की आपण बघितलं ते डायरेक्टली आपल्या कशावर अफेक्ट करतात, हेल्थवर, बरोबर आहे. तर मग आपण बघू आता इम्प्युरिटीज काय असतात. फार्मास्युटिकल्समध्ये इम्प्युरिटीज कोणत्या कोणत्या वेनी जातात किंवा त्या इम्प्युरिटीजच्या टाईप्स काय आहेत, बरोबर आहे. कशाला आपण इम्प्युरिटीज म्हणतो मला सांगा. एखाद्या सबस्टन्समध्ये, ठीक आहे, एखाद्या सबस्टन्समध्ये किंवा एखादा मटेरियल जर फ्री फ्रॉम फॉरेन पार्टिकल असेल, फ्री फ्रॉम फॉरेन पार्टिकल्स, जर एखादा मटेरियल फॉरेन पार्टिकल्सपासून फ्री असेल तर त्या मटेरियलला आपण काय म्हणू, केमिकली प्युअर सबस्टन्स, बरोबर आहे. काय म्हणू, केमिकली प्युअर. कारण की त्यामध्ये कोणतेच फॉरेन पार्टिकल नाहीत जे की काय कॉज करतात, इम्प्युरिटीज, बरोबर आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो द केमिकल प्युरिटी मीन्स फ्रीडम ऑर फ्री फ्रॉम फॉरेन पार्टिकल. असे सबस्टन्स जे फॉरेन पार्टिकलपासून फ्री असतात किंवा त्यामध्ये एकही फॉरेन पार्टिकल नसतो त्याला आपण म्हणतो केमिकली प्युअर सबस्टन्सेस, बरोबर आहे. मग मला सांगा, मग इम्प्युअर सबस्टन्स म्हणजे काय. अगदी बरोबर, इम्प्युरिटी म्हणजे काय. इम्प्युरिटी म्हणजे काय, सिम्पली की ज्या सबस्टन्समध्ये एखादा अनडिझायरेबल फॉरेन सबस्टन्स जर प्रेझेंट असेल, एखादा मटेरियलमध्ये जर अनडिझायरेबल फॉरेन सबस्टन्स प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणणार, इम्प्युअर सबस्टन्स, बरोबर आहे. मग त्याची डेफिनेशन काय इम्प्युरिटीची, द अनडिझायरेबल फॉरेन मटेरियल, द अनडिझायरेबल foreign material present in the pharmaceuticals. आणि लक्षात, इम्प्युरिटी म्हणजे काय, असे अनडिझायरेबल फॉरेन मटेरियल जे की कशामध्ये असणार, फार्मास्युटिकल सबस्टन्सेसमध्ये. मग ते सबस्टन्स कसे असतील, एक तर टॉक्झिक असतील किंवा नॉन टॉक्झिक, बरोबर आहे. जे अनडिझायरेबल फॉरेन मटेरियल आहेत ते एकतर कसे असतील, टॉक्झिक असू शकतात किंवा कसे असतील, नॉन टॉक्झिक, जे की ज्याचा की हार्मफुल इफेक्ट दाखवतील सुद्धा आणि दाखवणार सुद्धा नाही. आलं लक्षात. मग जे सबस्टन्स आपल्या फार्मास्युटिकल्समध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो, फॉरेन सबस्टन्सेस. असे सबस्टन्स जे की आपल्या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटच्या व्यतिरिक्त, जे आपल्याला मेन आहे त्याच्या व्यतिरिक्त, मग ते कचरा असन, डेब्रिज असन, एखादा दुसरा मटेरियल त्यामध्ये प्रेझेंट असन, ते सगळे काय झाले, इम्प्युअर सबस्टन्सेस, बरोबर आहे. आणि त्यालाच आपण काय काय म्हणतो आपण त्याला, इम्प्युरिटी. काय म्हणत असतो आपण त्याला, इम्प्युरिटी. आलं लक्षात. मग सिम्पली इम्प्युरिटी काय आहे, द अनडिझायरेबल फॉरेन मटेरियल प्रेझेंट इन द फार्मास्युटिकल सबस्टन्स. असे सबस्टन्स किंवा असे अनडिझायरेबल फॉरेन मटेरियल जे की कशामध्ये प्रेझेंट असतात, आपल्या फार्मास्युटिकल सबस्टन्समध्ये जर प्रेझेंट असतील त्याला आपण काय म्हणणार, इम्प्युरिटी. आणि प्युरिटी म्हणजे काय, फ्री फ्रॉम फॉरेन सबस्टन्स. असे मटेरियल ज्यामध्ये एकही फॉरेन सॅम्पल नसतो किंवा एकही फॉरेन मटेरियल त्यामध्ये प्रेझेंट नसतात त्याला आपण काय म्हणतो, प्युरिटी. मग आता बघू आपण नेक्स्ट पॉईंट. मग ती इम्प्युरिटी कशी असेल, टॉक्झिकही असू शकतील किंवा नॉन टॉक्झिकही असतील. त्यांचा आपल्या बॉडीवर हार्मफुल इफेक्ट दाखवतील किंवा हार्मफुल इफेक्ट दाखवणार सुद्धा नाहीत, बरोबर आहे. मग आता नेक्स्ट पॉईंट बघू आपण, टाइप्स ऑफ इम्प्युरिटी. Types of impurity. First, impurity that have toxic effect on body. काय म्हणते, पहिली टाईप कोणती आहे, इम्प्युरिटी दॅट हॅव टॉक्झिक इफेक्ट ऑन द बॉडी. अशी इम्प्युरिटी जे काय करते, आपल्या बॉडीवर टॉक्झिक इफेक्ट दाखवते. काय दाखवते, टॉक्झिक इफेक्ट दाखवते. ही झाली पहिली टाईप. दुसरी म्हणजे, मग त्याचं एक्झाम्पल आपण लीड घेऊ शकतो,
आर्सेनिक, जर एखाद्या आपल्या सबस्टन्समध्ये किंवा फार्मास्युटिकलमध्ये लीड सबस्टन्स प्रेझेंट असेल तर त्या पर्सनला, आणि तेच जर त्यांनी इंटेक केलं तर त्याला काय होणार, लीड पॉयझनिंग होणार, कारण की लीड कसे असतात, टॉक्झिक. आलं लक्षात. त्यामुळे जर एखाद्यामध्ये इम्प्युरिटी काय असेल, आर्सेनिक किंवा जर लीड असेल तर ते काय इफेक्ट दाखवतात आपल्या बॉडीवर, हार्मफुल इफेक्ट दाखवतात, टॉक्झिक इफेक्ट दाखवतात. ओके. सेकंड, इम्प्युरिटी दोज आर हार्मलेस. दुसरं कोणतं आहे, अशी इम्प्युरिटी जे की कशी असते, हार्मलेस, ज्याचा की काहीही टॉक्झिक इफेक्ट पडत नाही आपल्या बॉडीवर. ओके. नंतर इम्प्युरिटी दॅट लेझन द कीपिंग प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्स. रिपीट करते, इम्प्युरिटी दॅट लेझन द कीपिंग प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्सेस. अशी एक इम्प्युरिटी जे की काय करते, आपल्या सबस्टन्सला जर आपण एका ठिकाणी स्टोअर करून ठेवलं तर ती काय करणार, त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये काय करणार, चेंजेस करणार. फॉर एक्झाम्पल, जर एखादे आपले हायग्रोस्कोपिक सबस्टन्स असतील, जर त्याला जर आपण मॉइश्चर असेल त्या ठिकाणी ठेवलं किंवा मॉइश्चर त्या ठिकाणी जर आलं तर ते काय करणार, मॉइश्चरमुळे त्याचं काय होणार, केमिकल प्रॉपर्टी काय होणार, चेंज होणार. त्याची फिजिकल प्रॉपर्टी सुद्धा काय होईल, चेंज. आणि तो सॅम्पल कसा होईल, इनॅक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल, जर आपण असे सबस्टन्स घेतले जे की क्रिस्टलाइन नेचरचे असतात आणि त्या क्रिस्टलाइन नेचरला म्हणजेच हायग्रोस्कोपिक जर असतील, हायग्रोस्कोपिक सबस्टन्स म्हणजे द सबस्टन्स विच ॲब्झॉर्ब द मॉइश्चर फ्रॉम द एअर अँड गेट लिक्विफाय. असे सबस्टन्स जे आजूबाजूच्या परिसरातून ॲटमॉस्फिअरमधून काय घेतात, ऑक्सिजन घेतात आणि स्वतःला काय करतात, लिक्विफाय करतात, त्याला आपण म्हणतो हायग्रोस्कोपिक. जर तसे सबस्टन्स असतील तर त्याला आपल्याला कसं स्टोअर करून ठेवायला लागेल, एक तर वेल क्लोज कंटेनरमध्ये इन अ ड्राय प्लेस. बरोबर आहे, अशा ठिकाणी ज्या ठिकाणाहून मॉइश्चर येणार नाही. जर आपले फार्मास्युटिकल्सला जर समजा थोडीशी मॉइश्चर आलं तर इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर जरी त्याला लागलं तरी त्याचं काय होणार, ऑक्सिडेशन होणार, आणि त्याच्या जे ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्याची जे फिजिकल केमिकल प्रॉपर्टी आहे चेंज होणार आणि तो सबस्टन्स अनस्टेबल सुद्धा होऊ शकतो. आणि लक्षात, हे झालं त्याचं एक एक्झाम्पल. तिसरं कोणतं होती, इम्प्युरिटी दॅट लेझन द कीपिंग प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्सेस. चौथी, इम्प्युरिटी दॅट रेंडर द सबस्टन्स इनकम्पॅटिबल विथ अदर सबस्टन्सेस. अशी इम्प्युरिटी जी कशावर अफेक्ट करते, त्या सबस्टन्सला जर दुसऱ्यासोबत जर ट्रीट केलं तर ते कसे होतात, इनकम्पॅटिबल, त्यासोबत ते कम्पॅटिबल नसतात आणि इनकम्पॅटिबल झाल्यामुळे त्याचे अनवॉन्टेड इफेक्ट ते काय करतात, शो करू शकतात. ती झाली एक इम्प्युरिटी. आणि लास्ट, इम्प्युरिटी दॅट इम्पार्ट अ डिफरंट कलर. अशी इम्प्युरिटी जर जी काय करते, आपल्या ज्या ओरिजिनल फार्मास्युटिकल्स असतील, ओरिजिनल जे ड्रग्स असतील त्यांच्या कलरवर काय करणार, अफेक्ट करणार. जर तो व्हाईट असेल त्यामध्ये एक वेगळीच इम्प्युरिटी प्रेझेंट असेल तर तोचा कलर काय होणार, चेंज व्हायला लागणार. फॉर एक्झाम्पल, जर आपण आर्सेनिकची लिमिट टेस्ट जर बघितली तर त्यामध्ये जर SO2 गॅस असेल, सल्फर डायऑक्साईड जर गॅस असेल किंवा हायड्रोजन सल्फाईड जर गॅस प्रेझेंट असेल तर त्यावर ब्लॅक स्पॉट होते. नाहीतर त्याची प्युअर आर्सेनिकची प्युअर कलर कोणता आहे, येलोइश ब्राऊन कलर. कोणता आहे, येलोइश ब्राऊन स्टेन प्रोड्यूस करत असतो. पण त्यामध्ये जर H2S गॅसची इम्प्युरिटी असेल किंवा SO2 गॅसची इम्प्युरिटी असेल तर तो कोणता कलर देतो, ब्लॅक स्पॉट. आलं लक्षात, त्या येलो कलरवर ब्लॅक स्पॉट देतात. बरोबर आहे. ही झाली अशी इम्प्युरिटी जे की काय देते, डिफरंट कलर देते. आलं लक्षात. हे झाल्या इम्प्युरिटीच्या टाईप. एकदा आपण रिवाइज करू, माझ्यासोबत तुम्ही पण रिवाइज करा. पहिली कोणती आहे, इम्प्युरिटी दॅट हॅव टॉक्झिक इफेक्ट ऑन द बॉडी. सेकंड, इम्प्युरिटी दोज आर हार्मलेस. थर्ड, impurity that lessen the keeping property of the substances. चौथी, impurities that render the substances incompatible with other substance. And last, impurity that impart a different color. हे झाले त्याचे टाइप्स ऑफ इम्प्युरिटी. आता आपण नेक्स्ट पॉइंट स्टडी करू, तो म्हणजे सोर्स ऑफ इम्प्युरिटी. फर्स्ट, रॉ मटेरियल. Second, manufacturing process, improper storage, and last, deliberate adulteration or intentional addition. काय म्हणते, सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी. बघा, पहिलं कोणतं आहे, रॉ मटेरियल.
आपण बघितलेलं आहे इम्प्युरिटी, मी तुम्हाला स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की इम्प्युरिटी ही वेगवेगळ्या प्रोसेसमधून जाऊ शकते, बरोबर आहे. जर आपल्या रॉ मटेरियलच जर खराब असेल, त्यामध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट असेल, ती ॲटोमॅटिकली आपल्या फायनल प्रोडक्टमध्ये जाणारच, बरोबर आहे. कारण की आपल्या स्टार्टिंगच्या मटेरियलमध्येच काय आहे, इम्प्युरिटी. जर आपण प्रॉपरली त्याला चेक केलं नाही, त्याची आयडेंटिफिकेशन टेस्ट केले नाही, त्याच्या लिमिट टेस्ट केल्या नाही आणि त्याची पर्सेंटेज जर प्युरिटी कॅल्क्युलेट केली नाही, तर तशीच जशी इम्प्युरिटी आहे ती डायरेक्ट कुठं जाणार, फायनल प्रोडक्टमध्ये. का? कारण की जर आपण कंटाळा केला, फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल आहे, त्या पॅरासिटामॉल टॅबलेट तयार करायची, रॉ मटेरियल आलं आणि जर समजा त्याच्यामध्ये समजा एखादी इम्प्युरिटी आहे, छोटे छोटे ब्लॅक स्पॉट आहेत, बरोबर आहे. पण आपण कंटाळा केला, आपल्याला माहिती आहे त्याचा कलर कसा असतो, पॅरासिटामॉलचा व्हाईट कलर, बरोबर आहे. कंटाळा केला, लक्ष दिला नाही, रॉ मटेरियल आपण पुढे प्रोसेसिंगमध्ये जाणार, पुढे त्याचं मिक्सिंग होणार, ग्रॅन्युलेशन होणार, त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही की जाऊ द्या गड्या थोडंसंच आहे म्हणून. जर ते फायनल प्रोडक्टमध्ये जेव्हा आपण टॅबलेट कंप्रेशन करू, तेव्हा काय होणार, त्या टॅबलेटवर व्हाईट सोबतच ब्लॅक स्पॉट्स येतील, बरोबर आहे. म्हणजे रॉ मटेरियलमध्ये जी इम्प्युरिटी होती ती कुठं जात आहे, तुमच्या फायनल प्रोडक्टमध्ये. आलं लक्षात. त्यामुळे सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी पहिली कोणती आहे, रॉ मटेरियल. म्हणजे रॉ मटेरियलमधून सुद्धा इम्प्युरिटी आपल्या फार्मास्युटिकल्समध्ये येऊ शकते. दुसरी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस थ्रू. तिसरी इम्प्रॉपर स्टोरेज. सगळं व्यवस्थित झालं आणि त्याला अशा ठिकाणी ठेवलं, तो हायग्रोस्कोपिक किंवा क्रिस्टलाइन नेचरचा आहे, त्याला अशा ठिकाणी ठेवलं ज्या ठिकाणी त्याचं मॉइश्चर आहे, तर ॲटोमॅटिकली तो काय होणार, अनस्टेबल होऊन जाणार कंपाऊंड, बरोबर आहे. म्हणून त्याचं हे सुद्धा इम्प्रॉपर स्टोरेज हा सुद्धा काय आहे, सोर्स ऑफ इम्प्युरिटी. आणि लास्ट डेलिब्रेट ॲडल्ट्रेशन ऑर इंटेन्शनल ॲडिशनल. काही जणांनी मुद्दामून जर त्यामध्ये इम्प्युरिटी सबस्टन्स टाकले तर ॲटोमॅटिकली ते काय होणार, ॲडल्ट्रेट होणार. मिक्स केले समजा प्युअरमध्ये इम्प्युअर सबस्टन्स, तर त्या ठिकाणी आपण काय करणार, त्याला म्हणणार ॲडल्ट्रेटेड. त्याचं सगळ्यांना बेस्ट एक्झाम्पल माहिती, जर आपल्या शेंगदाण्यामध्ये काय असतात, खडे, बरोबर. हे काय आहे, एक प्रकारचं ॲडल्ट्रेशन ऑर इंटेन्शनल ॲडिशन. त्याच्यामध्ये त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्या सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज कशा असतील किंवा फिजिकल ॲपिअरन्स कसं राहील, सारखं राहणार. म्हणून त्या फिजिकल ॲपिअरन्स सारखं असल्यामुळे त्याला काय करणार, ते मिक्स करणार. त्याला आपण म्हणतो डेलिब्रेट ॲडल्ट्रेशन ऑर इंटेन्शनल ॲडिशन. म्हणजे सोर्स किती आहेत सांगा बरं इम्प्युरिटीचे. फर्स्ट रॉ मटेरियल, सेकंड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, थर्ड इम्प्रॉपर स्टोरेज, फोर्थ डेलिब्रेट ॲडल्ट्रेशन ऑर इंटेन्शनल ॲडिशन. हे काय आहेत, 4 सोर्सेस कशाचे आहेत, इम्प्युरिटीचे. पहिला सोर्स बघू, रॉ मटेरियल. काय म्हणते, आत्ता सांगितल्याप्रमाणे जर आपल्या रॉ मटेरियलमध्ये जर इम्प्युरिटी असेल तर ती कुठं जाईल, आपल्या फायनल प्रोडक्टमध्ये. सेम ॲज लाईक इफ द इम्प्युरिटीज आर प्रेझेंट इन द रॉ मटेरियल देन दे मे कम इन द फायनल प्रोडक्ट थ्रू द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. कारण की रॉ मटेरियल नंतर आपण काय करणार, त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करणार आणि नंतर त्याला आपला फायनल प्रोडक्ट तयार होणार. म्हणजेच जर समजा रॉ मटेरियलमध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट असेल तर ती कुठं जाणार, आपल्या फायनल प्रोडक्टमध्ये पण जाणार. कोणा थ्रू, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस थ्रू. आलं लक्षात. नंतर त्याचं एक्झाम्पल काय म्हणते, जर आपल्याला सोडियम क्लोराईडचं प्रिपरेशन करायचं असेल, NaCl, कुठून, रॉक सॉल्टपासून. आलं लक्षात. सोडियम क्लोराईडचं प्रिपरेशन करायचं आहे रॉक सॉल्टपासून, तर त्या रॉक सॉल्टमध्ये कशाचे ट्रेसेस असतात, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सल्फेट. आलं लक्षात. म्हणजे त्या मिठामध्ये कशाची इम्प्युरिटी येऊ शकते, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सल्फेटची इम्प्युरिटी येऊ शकते. त्यासाठी आपल्याला त्याची आयडेंटिफिकेशन टेस्ट, लिमिट टेस्ट हे करावं लागतं. आलं लक्षात. सेकंड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस काय काय असतात मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये. एक तर आपण रिएजंट यूज करू शकतो, इक्विपमेंट आणि सॉल्वंट, बरोबर आहे. हे तिन्ही कंटेंट कशामध्ये लागतात आपल्याला, थ्रू जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कॅरी आउट करतो त्यावेळेस काय काय लागतात, एक तर रिएजंट, इक्विपमेंट आणि सॉल्वंट. जर समजा बघा रिएजंटमध्ये जर इम्प्युरिटी असेल, जर आपण रिएजंट हे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि H2SO4 जर यूज केलं, हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा सल्फ्युरिक ॲसिड ॲज अ रिएजंट म्हणून यूज केले, तर फायनल प्रोडक्टमध्ये कशाच्या इम्प्युरिटी येतील, क्लोराईड आणि सल्फेटच्या. कशाच्या इम्प्युरिटी, क्लोराईड आणि सल्फेटच्या. आलं लक्षात. जर समजा इक्विपमेंट, आलं लक्षात, रिएजंट, इक्विपमेंट आणि सॉल्व्हेंट. रिएजंट आलं लक्षात,
त्याचं एखादा एक्झाम्पल सांगितलं, जर हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा H2SO4 आपण ॲज अ रिएजंट म्हणून यूज केलं तर फायनल प्रोडक्टमध्ये कोणाची इम्प्युरिटी लागेल, क्लोराईड आणि सल्फेटची. तेच जर आपण इक्विपमेंट यूज केले, आता जर इक्विपमेंट ग्लासवेअर्स जर यूज केले किंवा ग्लास वेसल्स जर यूज केले इक्विपमेंट म्हणून, तर काय होते, जेव्हा आपण ती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करत असतो, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करत असताना ते ग्लास आपल्याला माहिती कशापासून बनलेला असतो, अल्कलीपासून, बरोबर आहे. तर आपल्या सोल्युशनमध्ये कशाचे ट्रेसेस येतील, अल्कलीचे. आलं लक्षात. ही झाली आपली इक्विपमेंट जर आपण इम्प्रॉपर यूज केले तर काय होतील, जर इक्विपमेंट आपण ग्लास वेसल्स यूज केले, ठीक आहे, तर त्यामध्ये काय होतील, ग्लास कशापासून बनलेला असतो, अल्कलीपासून, तर त्या सबस्टन्स त्या सोल्युशनमध्ये अल्कलीचे सुद्धा काय येतील, काही ट्रेसेस आपल्याला दिसायला लागतील. जर समजा तिसरा पॉईंट कोणता आहे, सॉल्वंट. कोणता आहे, सॉल्वंट. जर सॉल्वंट जर आपण फॉर एक्झाम्पल टॅप वॉटर यूज केलं, ठीक आहे, प्रिपरेशन करताना सॉल्वंटची खूप गरज असते, बरोबर आहे, कारण की आपल्याला क्वांटिटी मेक करण्यासाठी सॉल्वंटच लागतात. एखाद्या सबस्टन्सला एखाद्यामध्ये मिक्स करण्यासाठी सुद्धा, सोल्युबल करण्यासाठी सुद्धा कशाची गरज असते, सॉल्वंट. जर आपण तो सॉल्वंट टॅप वॉटर जर यूज केला, ठीक आहे, टॅप वॉटरमध्ये काय असतात, वेगवेगळ्या आयर्सचे ट्रेसेस असतात. मग ते सोडियम असतील, कॅल्शियम असतील, सल्फेट असेल, मॅग्नेशियम असेल किंवा क्लोराईड, बरोबर आहे. मग ते सगळे ट्रेसेस कशामध्ये जातील, आपल्या फार्मास्युटिकल्समध्ये, म्हणजेच आपल्या फायनल प्रोडक्टमध्ये. म्हणून जेव्हा कधी आपण प्रिपरेशन्स करू किंवा फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म तयार करू, त्यामध्ये नेहमी आपण कोणतं वॉटर यूज करतो, एकतर डिस्टिल वॉटर यूज करतो किंवा डीआयोनाइज्ड वॉटर. कोणतेही वॉटर यूज करतो, डिस्टिल वॉटर यूज करतो आणि किंवा डीआयोनाइज्ड वॉटर. कारण की आपल्याला माहिती वॉटर हे कसे असतात, युनिव्हर्सल सॉल्वंट. फक्त आपण त्याला काय करतो, पूर्ण डिस्टिल करतो किंवा त्याच्यामधले आयन्स सगळे रिमूव्ह करून डीआयोनाइज करून वॉटरला आपण काय करणार, यूज करणार टू मेक द सबस्टन्स प्युअर. त्या फार्मास्युटिकल्सला काय करण्यासाठी, प्युअर करण्यासाठी. राहील लक्षात. हे झाले मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आपण बघितले रॉ मटेरियल, सेकंड बघितली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बघितलं तर रिएजंट, इक्विपमेंट आणि सॉल्वंट. आता नेक्स्ट बघू आपण इम्प्रॉपर स्टोरेज. काय म्हणते इम्प्रॉपर स्टोरेजमध्ये, जर आपण फार्मास्युटिकल सबस्टन्स आपल्याला माहिती जी की केमिकल रिॲक्शनच्या अंडरगोज जात असतात, कशाच्या, केमिकल रिॲक्शनच्या अंडरगोज जात असतात, बरोबर आहे. मग ती केमिकल रिॲक्शन कोणती असेल, डिकम्पोजिशन असेल किंवा डिग्रेडेशन, बरोबर आहे. कोणती असेल, डिकम्पोजिशन किंवा डिग्रेडेशन. कधी जातील, जेव्हा आपण त्या सबस्टन्सला प्रॉपरली स्टोअर केलं नाही तर. जर त्याला आपण प्रॉपरली स्टोअर केलं नाही तर त्यामध्ये काय होणार, डिकम्पोजिशन होणार किंवा डिग्रेडेशन, बरोबर आहे. मग ते कशामुळे, आणि डिकम्पोजिशन आणि डिग्रेडेशन कशामुळे, एकतर दिस इज कॉज्ड ड्यू टू लाईट, एअर, मॉइश्चर अँड ट्रेसेस ऑफ मेटल्स, ॲसिड्स अँड अल्कली. हे सगळं कशामुळे होणार, जर समजा डिकम्पोजिशन आणि डिग्रेडेशन कोणाच्या प्रेझेन्समध्ये होणार, इन प्रेझेन्स ऑफ लाईट, एअर, मॉइश्चर, ट्रेसेस ऑफ मेटल, ॲसिड्स आणि अल्कली. जर ते ॲसिड, अल्कली, लाईट, एअर आणि मॉइश्चरवर अफेक्ट होत असेल तर ॲटोमॅटिकली काय होणार, ते फार्मास्युटिकल केमिकल डिकम्पोजिशन किंवा डिग्रेडेशनच्या अंडरगोज जातील, जर आपण त्याला प्रॉपरली स्टोअर केलं नाही तर. फॉर एक्झाम्पल, जर आयोडीन, हा आयोडीन आपल्याला माहिती, आयोडीनला जर आपण कॉर्क सोबत ठेवलं किंवा रबर सोबत ठेवलं किंवा सम मेटल जर यूज केले तर ते काय करतात, त्याला अफेक्ट करतात. आलं लक्षात. जर आपण आयोडीनला एखाद्या बॉटलमध्ये ठेवलं आणि त्याला जर स्टॉपर म्हणून काय यूज केलं, कॉर्क म्हणजे लाकडाचा ठोकळा जर यूज केला किंवा रबर किंवा मेटल, तर ते सगळ्यांवर काय करतात, त्यांची रिॲक्शन दाखवतात, बरोबर आहे. म्हणून म्हणून आयोडीनला आपण कशामध्ये स्टोअर करणार, ग्लास बॉटलमध्ये स्टोअर करणार आणि त्याला स्टॉपर सुद्धा कसं पाहिजे, ग्लासचंच. का, कारण की हे मेटल, रबर आणि कॉर्क कशावर अफेक्ट करतात, आयोडीनवर. आलं लक्षात. म्हणून आयोडीनला आपण कशामध्ये स्टोअर करतो, ग्लास बॉटलमध्येच, आणि त्याचं स्टॉपर सुद्धा कसं पाहिजे, ग्लासचं. सेकंड म्हणजे जर पोटॅशियम हायड्रॉक्साईड, आपल्याला माहिती पोटॅशियम हायड्रॉक्साईड काय करते, हवेमधलं कार्बन डायऑक्साईड काय करतं, ॲब्झॉर्ब करते. काय करते, KOH ॲब्झॉर्ब. KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲब्झॉर्ब CO2 फ्रॉम एअर. म्हणून देअरफॉर इट शुड बी स्टोअर इन
स्टॉपर ग्रीन बॉटल, कोणत्या कलरच्या बॉटलमध्ये स्टोअर करतो आपण त्याला KOH ला? ग्रीन बॉटलमध्ये. का? कारण की आपण ऑर्डिनरी बॉटलमध्ये ठेवलं तर ते काय करणार? हवेमधलं CO2 ॲब्झॉर्ब करून घेणार, बरोबर आहे. म्हणून त्याला आपण कशामध्ये स्टोअर करतो? ग्रीन बॉटलमध्ये. राहिलं लक्षात? हे झालं इम्प्रॉपर स्टोरेज. आता आपण बघू लास्ट पॉइंट, लास्ट सोर्स आहे ते म्हणजे डेलिब्रेट ॲडल्ट्रेशन अँड इंटेन्शनल ॲडिशन. मला सांगा, काही वेळेस काय होते? मुद्दामून एखाद्या वेळेस सिमिलर लुकिंग सबस्टन्सेस काय करतात? आपल्या रॉ मटेरियलमध्ये किंवा आपल्या प्रोडक्टमध्ये काय होतात? मिक्स केल्या जातात. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी कशी आहेत? सारख्या, आणि त्याची क्वालिटी सुद्धा कशी असती? चीप. म्हणून डेलिब्रेट ॲडल्ट्रेशनमध्ये काय येणार मग? असे सबस्टन्स जे की कसे असतील? चीप असतील. असे फार्मास्युटिकल्स जे की कसे असतील? त्याचे सबस्टन्स चिपर असतील, स्वस्त असतील, ते काय करतील? आपण आपल्या फार्मास्युटिकल सोबत काय करत? मिक्स करू. चिपर सबस्टन्सेस मिक्स विथ फार्मास्युटिकल्स. आलं लक्षात? फार्मास्युटिकल सबस्टन्सेस. आलं लक्षात? त्यामुळे त्याची क्वालिटी काय होणार? आपल्या फार्मास्युटिकल्सची चेंज होणार, कारण की त्यामध्ये काय होणार? इनडायरेक्टली किंवा इंटेन्शनल, मुद्दामून. आलं लक्षात? मुद्दामून काय करतं? जास्त ते पैसे भेटा म्हणून किंवा जास्त ते सबस्टन्स आपले विकल्या जाऊ, जास्त भावामध्ये कमी सबस्टन्स विकल्या जाऊ म्हणून काय होणार? ते काय करणार? जास्त त्याच्यामध्ये इम्प्युरिटी मिक्स करणार. कशी इम्प्युरिटी राहील? ठीक आहे, इम्प्युरिटी कशी पाहिजे? की ज्याची फिजिकल प्रॉपर्टी कशी राहते? सारखी. दिसायला ते कसे राहतात? सारखे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत असेल की शेंगदाण्यामध्ये त्याच्यासारखेच कलरचे दगड मिक्स करतात, बरोबर आहे. ही झाली एक प्रकारची इम्प्युरिटी. का? कारण की आपले शेंगदाणे कमी जाव आणि पैसे जास्त भेटाव, बरोबर आहे. त्याचं वेट बरोबर कॅल्क्युलेट व्हावं. अजून दुसरं म्हणजे तुम्हाला माहीत असेल काळी मिरी, त्यामध्ये कशाची इम्प्युरिटी मिक्स करतो आपण? कशाचे ॲडल्ट्रेशन करतो? जे आपल्या पपईच्या बिया असतात त्याला वाळवून जर बघितलं तुम्ही तर ते कसे दिसतात? सारखेच. आपण ओळखू शकत नाही की त्यापैकी कोणतं पपईच्या बिया आहेत किंवा कोणती काळी मिरी. आपण फिजिकली ऑब्झर्व केलं तर ओळखू शकत नाही, बरोबर आहे. हे काय झालं? ॲडल्ट्रेशन. जर तसे काय करतात? फार्मास्युटिकल सबस्टन्समध्ये मिक्स करतात. आलं लक्षात? असे कोणते आहेत मग? फॉर एक्झाम्पल हनी ॲडल्ट्रेट विथ शुगर. honey adulterated with sugar solution. साखरेच्या पाकासोबत काय? हनी म्हणून काय टाकतात? साखरेचा पाक. सेकंड ॲकॅशिया विथ क्ले. ॲकॅशिया विथ क्ले. हे सगळे काय झाले? ॲडल्ट्रेटेड सबस्टन्स. आणि हे सगळे काय आहेत? सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी. कोणते आहेत? रॉ मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये आपण 3 बघितले: रिएजंट, इक्विपमेंट आणि सॉल्वंट. नंतर इम्प्रॉपर स्टोरेज आणि लास्ट डेलिब्रेट ॲडल्ट्रेशन ऑर इंटेन्शनल ॲडिशन. हे झाले सगळे सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे की त्या इम्प्युरिटीची आपण एवढी स्टडी करत आहे त्याचा आपल्या बॉडीवर इफेक्ट काय होते. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट असेल आपला इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी आणि टेस्ट फॉर प्युरिटी. ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू. अभ्यास करा. काही डाऊट असेल तर विचारा.